अंजली दमानिया यांना बीडच्या पोलिसांची नोटीस। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या 3 आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्याचे पुरावे द्या अशी नोटीस। बीड हत्या प्रकरणामधील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का, दमानियांचा सवाल। कलाकार हा कलाकार असतो, त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं। गौतमी पाटीलसह भाजप नेत्यांचाही प्राजक्ता माळीला पाठिंबा। ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको, गौतमीचा सल्ला। नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं कमर्शियल फ्लाइट उतरलं। इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट झालं लँड। क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच 21 कोटींचा घोटाळा केला। आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याचं पोलिसांना पत्र। हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडला नवी मुंबईमधून अटक। निवडणुकीनंतरच्या 2 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या संख्येत 26 लाखांनी वाढ, पण 1,500च्या ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता मार्चच्या नंतरच मिळण्याची शक्यता। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावा सुद्धा सोडावा, विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचा सल्ला। दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी हमी। दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये बोलेरोच्या छताच्या आच्छादनामधून तस्करी। पोलिसांनी जप्त केल्या दारूच्या 800 बाटल्या। टेट्रा पॅकमध्ये आणली जात होती दारू। आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे फेसाळली। आठवड्याभरापासून रसायन आणि मैलायुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचं पाणी अपवित्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।